नगर परिषदेच्या मिलीभगतची चौकशी होणार। साहिब जोमात मात्र जनता कोमात। स्वच्छतेत नगर परिषदचा क्रमांक ढासळण्याचे खापर जनतेच्या कपाळी। वैभव पाटील व राजेश भगत यांच्यात संबंध काय? घोटाळ्यात आणखी कुणाचा हस्तक्षेप? घोटाळ्याबाजांची नावे होणार जाहीर। वर्धेत पावसाप्रमाणेच घोटाळ्यांच्या प्रकरणाची झळ लागली आहे, ज्यात वर्धा नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी राजेश भगत यांनी अव्वल दर्जाचे घोटाळे केल्याचे बोलल्या जात आहे, ज्यात एक दोन नाही तर जवळपास प्रत्येक कामातच मायागोळा केल्याची चर्चा शहरात आहे। वर्धा शहरात वाढत असणारा कचरा, अस्वच्छता आणि त्यापासून वाढणाऱ्या रोगराईमुळे स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक न घसरता वर्धा नगर परिषदेचा स्वच्छतेतील क्रमांक वर्धेतील नागरिकांमध्ये जनजागृती नसल्याने नगर परिषदेचा क्रमांक ढासळल्याचे खापर जनतेच्या मस्तकी फोडल्या जात आहे। बाब इथेच थांबली नसून त्यावर जनजागृतीसाठी 79 लाखांची निविदा काढून महाराष्ट्र एंटरप्राइजेस कराडचे वैभव पाटील द्वारे अदृश्य रूपातील जनजागृती सुरू आहे। या सगळ्यात आश्चर्याची बाब ही की जनतेकडून स्वच्छता कर घ्यावा सुविधा मात्र शून्य असताना कंत्राटदारांना देयके पूर्ण, त्यात शहरातील अस्वच्छतेचे खापर जनतेच्या कपाळी मारत असल्याने नागरिकांमध्ये निराशेचे चित्र दिसत आहे। जनजागृतीसाठी आखण्यात आलेल्या प्रसिद्धी आराखडा ज्या कंत्राटदारांनी सादर केला त्याच कंत्राटदारांनी ह्या निविदा भरल्या आणि त्यांनाच निविदा भरून काम मिळाले असे नेमके झाले कसे? हे मोठे खोडे निर्माण झाले आहे। कामाचे मनमानी दर असताना देखील कुठलीच शहानिशा न करता कंत्राट दिला, ज्यामुळे महाराष्ट्र एंटरप्राइजेस कराडचे वैभव पाटील हे भगत साहेबांचे जावई आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे। सदर कामाच्या निविदा खोट्या कागदपत्रांनी भरलेली असताना भगत साहेबांनी काम दिले तरी कसे? खोट्या कागदपत्रांची पडताळणी का केली नाही आणि पडताळणी केली तर स्वाक्षऱ्या का दिल्या? या सगळ्यांमुळे भगत साहेबांची मिलीभगत उघडकीस आणण्यासाठी कामाच्या चौकशीची मागणी नागरिकांद्वारे होत आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।